नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मक्याचा आणि पनीरचा पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा हे जरा थोडंसं मीठ टाकून मी शिजवून घेतलेलं आहे आणि फ्रेश मका आहे बरं का। आता हे आपण टाकून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला पनीरचा बघा एवढा मोठा तुकडा घेतलेला, ह्याच्यापेक्षा पण तुम्ही जास्त घेऊ शकता। पनीर कसं करायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यात टाकणारे मी 4 मिरी मी असे कुटून घेतलेले आहेत बघा, त्यानं चव छान येते, करून बघा एकदा। छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर, त्यात टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे बघा। 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंचाला कमी असं आलं घेतलेलं आहे आणि 3 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यातच टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आपण मका शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं, हे लक्षात ठेवायचं। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, चॉपरला मी बारीक करून घेणार आहे। चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत एकदम बारीक होतं। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता, आणि जर नको असेल जास्त बारीक, नुसतं दरदर पाहिजे असेल का नाही, तर मग चॉपरला तसं पण करू शकता। तर तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये तुम्ही एक चीज पण टाकू शकता बरं का, मुलांना आवडत असेल। काय होतं टिफिनसाठी खूप असे प्रॉब्लेम होतात की पोरांना काय द्यायचं आणि मुलं खात पण नाही, तर तुम्ही अशा पद्धतीनं पण करू शकता। आता मी काय केलेलं आहे माहिती आहे का, चपातीचं पीठ पहिलेच मळून घेतलेलं आहे, खूप रेसिपीत दाखवलेलं आहे कसं मळायचं। तर त्याला काय करणार आहे, लाटून घेणार आहे। मस्त असं बघा लाटून घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याचा त्रिकोण पण बनवू शकता बरं का पराठ्याचा। आता मी काय करणार, एकच साईडनं लावून घेणार आहे। सगळीकडे बघा मी असं पसरून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर मी थोडंसं चीज टाकणार आहे। आता हे सगळं जर आपण बारीक केलं का नाही, की त्याच्यानंतर जर बारीक चिरून कांदा म्हणा, त्याच्यामध्ये हे चीज म्हणा, जर असं वरून जर मिक्स करून जर कालवून जरी तुम्ही भरून जरी केला तरी पण चालेल, आणि अशाच पद्धतीनं जरी केला तरी पण चालेल। सकाळी घाई गडबडीत का नाही अशाच पद्धतीनं करायचं, झटपट होतं। तर हे काय करायचं आपल्याला, ह्याच्यावर इकडं पलटी करून घ्यायचं आणि हे काय करायचं आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचे। बिलकुल निघत नाही काय नाही, हातानं आपण जर असं दाबलं का नाही हो का अशा पद्धतीमध्ये, तर मस्त। फक्त वरती जी चपाती आपण लाटतो ना ती पातळ लाटायची, जाड नाही लाटायची बिलकुल, म्हणजे मस्त असं, आणि मुलं खातील पण आणि एकदम छान पण वाटतील। तुम्हाला अजून एक आयडिया सांगते, जेव्हा असं पराठ्यासाठी आपण गव्हाचं पीठ मळतो ना, मग त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये ना थोडीशी मिरची पावडर, थोडा चाट मसाला, थोडं मीठ जर टाकून जरी मळलं ना तर अजून चव छान येते। तसं पण एकदा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तसं करून पण कसं झालं आहे ते चवीला। आता आपण ह्याला भाजून घेऊया। तवा गरम करत ठेवला आहे बघा, त्याच्यावर थोडंसं एकदम मी तेल टाकणार आहे। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता, थोडंसं बटर पण लावू शकता। असं पसरून घ्यायचं थोडंसं असं। गॅस आहे मीडियम, बारीक केलं तर चालेल। आणि आपलं चीज जी केलं टाकलं होतं ना ती बाजू आपल्याला वरती करायचे आणि मीडियम गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचे। पलटी करून घेऊया आपण आता। बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आणि मग साईडनं तेल तूप बटर जरी सोडलं तरी पण चालू शकते खालच्या साईडने। आता ह्याला काय करायचं बघा, अशा पद्धतीत दाबायचं, म्हणजे एक साईडचं पण आपलं चांगलं खरपूस भाजलं जातं। एवढा जरी एक पराठा जरी दिला का नाही मुलांना तर पोटभर होईल बघा, दुसरं काय द्यायची गरज नाही शाळेतून येस्तवर। आणि ह्याच्यामध्ये मग पाहिजे तर तुम्ही शिमला मिरची टाकू शकता बारीक कापून, नाही तसं डायरेक्ट जसं मी आता टाकलं असं चॉपरला पण तुकडे करून शिमला मिरची टाका, छान लागेल। गाजर जरी टाकलं तरी मग 1-2 पराठे एक्स्ट्रा होतील तेवढ्यामध्ये। आता एवढ्या ह्याच्यामध्ये ना 3 ते 4 पराठे होतात बरं का, जसं आपण आता भरून लावले तशा पद्धतीमध्ये। हे बघा मस्त भाजलं जातं, कुठं कच्चं वगैरे राहत नाही, फक्त मस्त असं दाबून दाबून असं भाजून घ्यायचं। तर हे मी थोडंसं भाजून घेते। मस्त असं बघा मी दाबून दाबून असं भाजलेलं आहे आणि असं फुगतो बघा, जेव्हा आपण असं दाबतो का नाही तर असं मस्त असं फुगतो बघा। तर ह्या साईडनं पण मी तुम्हाला दाखवते बघा, किती मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरच घेतलेला, एकदम बारीक गॅसवर जरी असं कडक केलं का नाही बघा सगळ्या साईडून एकदम छान असा भाजला जातो, मस्त होतो एकदम। करून बघा अशा पद्धतीत। आणि मग ह्याचे काय करायचे, असे तुकडे करायचे आणि टिफिनला द्यायचे, नाही तर जसं अक्का जरी दिला ना 2 तुकडे करून तरी पण चालू शकते, मस्त होतो। करून बघा एकदा अशा पद्धतीनं, झटपट असा, चवीला तर एकदम मस्त लागतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।